हॅलो गाईस, माझ्या मम्मीच्या चॅनलवर तुमचं खूप स्वागत आहे। तर इथे मम्मी आज मोतीचूरचे लाडू बनवत आहे। तर मम्मीने 2 वाटी चना डाळ भिजू घातलेले, छानपैकी 3-4 तास त्यांना चांगलं भिजू घालायचं आहे। भिजू झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी वेगळं करून व स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। धुवून झाल्यानंतर त्याला चांगल्यापैकी पेस्ट बनवून असं वाटायचं आहे मिक्सरमध्ये। आणि इकडे माझी मम्मी पाक तयार करत आहे। तर 2 वाटी साखर मम्मीने टाकलेली आहे कढईमध्ये आणि 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि याला छान मिसळून आपण पाक तयार करून घेऊया। आणि याला हलवत राहायचं आहे जेणेकरून साखर खाली चिटकू नये। मग इथे बघू शकता किती छान पाक आपला तयार झालेला आहे। आणि यात आपण जलेबी कलर ॲड करणार आहे जेणेकरून छानसा आपल्या लाडूला कलर येईल। बघू शकता किती छानपैकी आपला पाक तयार झालेला आहे। आणि आपण आता याला थंड व्हायला साईडला ठेवूया। आणि आपण यात थोडा इलायची पावडर टाकायचा आहे 1 चमचा, जेणेकरून छान सुगंध व स्वाद पण येईल लाडूला आपल्या। मग इथं आपण जो पेस्ट वाटलेला त्याला आपण छानपैकी असा आपल्या गरम तेलमध्ये तळून घ्यायचा आहे वड्यावानी। असे छोटे छोटे पीस करून टाकून आपण छानपैकी तळून घेऊया। इथं बघू शकता माझी मम्मी किती छान अशी हे करून बनवते। तर आपले वडे पण तळून झालेले आहे, तर आपण यांना काढूयात। तर हे बेसनचे आपण बारीक बारीक तुकडे करून घेऊया आणि यांना मिक्सरमध्ये वाटून घेऊया। छानपैकी याचा असा पावडर तयार करायचा आहे। हे बघू शकता असं छानपैकी आता पावडर तयार झालेला आहे। तर याला आपण आता चासणीमध्ये म्हणजे पाकमध्ये टाकूया। आणि याला छानपैकी असं मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत प्रॉपर मिक्स होत नाही सगळं। तर बघू शकता आपल्या लाडूला किती छान छान हळू कलर येतो एकदम। आणि वरतून आपण पंपकिन सीड टाकूया आणि छानपैकी हलवून घेऊया। आणि मग आता याला 45 मिनिट्स आपण असंच ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे। बघू शकता तयार झाल्यानंतर याचे छान छान आपण असे छोटे छोटे लाडू करून घेऊयात। बघू शकता किती छान वाटत आहेत। थँक यू फॉर वॉचिंग।